नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बनवणार आहे गुढीसाठी सुंदर अशी साडी 2 लेयरची. तर बघा, त्यासाठी मी खणाचं कापड घेतलेलं आहे. तर हे कापड आहे अर्धा मीटर. अर्धा मीटरपासून बनवणार आहे मी. 1 मीटर पण घेऊ शकतो, त्याचे जास्त प्लेट्स येतील, पण हे मी अर्धा मीटरपासून बनवलेलं आहे. तर हे कापड आहे अर्धा मीटर. आणि आता हे बघा, याला काय करायचे, एकदा याच्या दोन्ही साईड आहे ना आपण एकदा फोल्ड करून अशी छोटीशी टीप घालायची आहे तिथे. या प्रकारे असं फोल्ड करायचं आणि दोन्ही साईडनी आपण त्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, शिलाई देऊन घेतलेली आहे मी दोन्ही साईडनी. आणि याला लेस अटॅच करायची आहे. तर एकदा आपण आता याला काय करूया, आपल्याला 2 लेयरची बनवायची आहे. तर त्यासाठी एकदा आपण याच्यावरती आता किती कट करायचं बघा. एक साईडने आपण याचं माप घेणार आहोत 22 इंच. आपण एकदा मोजून घेऊया आणि 22 इंचावर एकदा मार्क करून घेऊया. एकदा व्यवस्थित असं माप घेऊन घेऊया, खाली वर व्हायला नको. तर आपण मेजरमेंट घेऊया बरोबर. आणि आता इथून हे 22 इंच जे घेतलेलं आहे त्याच्यावरती कट करायचे. तिथून हा कपडा आपण कट करून घेणार आहोत. कट करून घेतलेला आहे. आता याच्या दोन्ही साईडनी लेस अटॅच करून घ्यायची आहे. ह्या पण कपड्याला आणि त्या पण कपड्याला, म्हणजे चारही साईडनी आपण लेस लावून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही लेस लावू शकता. लेस लावून घेतलेली आहे दोन्ही कपड्यांना. आणि आता काय करायचंय, हाता कपडा आपण असं एकावर एक ठेवून वरच्या साईडनी स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, या प्रकारे ठेवायचं आणि आता याला आपण एकदा शिलाई करून घ्यायची. शिलाई करून घेतली. आता हे दोन्ही कपडे अटॅच झालेले आहेत. आता आपण याच्यावरती प्लेट्स पाडणार आहोत. तर प्लेट्स कशा पाडायच्या, तर आता मी इथं 2.5 इंच असं माप घेतलेलं आहे. बघा, 2.5 इंच घेतलेलं आहे. असंच 2.5 इंच शेवटपर्यंत जेवढे प्लेट्स पडतील तेवढ्या घ्यायच्या आहेत आपण. तर हे आता पूर्ण 2.5 इंच मी मार्क करते. हे थोडंसं जास्त आहे, 2.5 पेक्षा थोडंसं आहे, जास्त नाही. ठीक आहे तेवढं. व्यवस्थित खुणा करते म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. आता काय करायचंय, आता ही जी पहिली प्लेट्स आहे ना ही घ्यायची आपण. आणि ही घेतली की आता काय करायचंय, जी मधली जी प्लेट्स आहे 2.5 इंचाचं जे माप आहे आपण ते सोडून त्याच्या पुढच्या मार्कवर प्लेट घ्यायची आहे. इथे पण तसंच करायचंय, मधली प्लेट सोडून द्यायची, मधलं मार्क, आणि त्याच्या पुढच्या मार्कवर दुसरी प्लेट आपण ठेवायची. असंच एक सोडून द्यायची मध्ये आणि पुढच्या याच्यावरती ठेवायचं. या प्रकारे आपण ह्या प्लेट्स पाडून घेणार आहोत.
आता हे एकदम एकावर एक आलं. आपण शिवताना काय करायचं, थोडेसे प्लेट्स आहे ना थोडं अंतर सोडायचं स्टिच करताना तिथे, म्हणजे लेयर एकदम एकावर एक नाही येता, लेयर खाली लेयर हे बघा असं दिसलं पाहिजे. तर या प्रकारे मी आता हे बघा, आता इथलं माप आपलं होतंय 3 इंच होतंय इथलं माप. तर आपण साधारण 4 इंचाचे आपण त्याला वरचं जे अडकवण्यासाठी आपण जी वरची पट्टी घेणार आहोत ती आपण घेणार आहोत 4 बाय 4.5 असं मी माप घेतलेलं आहे. आता खालच्या साईडने मी एक वेगळा अस्तर घेतलेला आहे लावायला, कारण याचा कपडा नव्हता म्हणून. जर तुमच्याकडे खणाचाच कपडा शिल्लक असेल, काठ शिल्लक असेल तर काठापासूनही बनवू शकता. तर माझ्याकडे काठही शिल्लक राहिला नव्हता म्हणून मग मी आता हे प्लेनच घेतलेलं आहे, अस्तर त्याला वेगळं घेतलेलं आहे खालून लावायला. आता या प्रकारे एक साईड म्हणजे फोल्ड केलेली आहे आणि आता उलटी बाजू वरून ठेवून इथे असं आपण त्याच्यावरती स्टिच करणार आहोत. स्टिच करून घ्यायचंय आणि आता असं पलटवून याच्यावरती आपण दाबटीप द्यायची. दाबटीप देऊन घेतलेले आहे आणि आता आपण याला लेस लावणार आहोत, जे आपल्याला बांधायला नॉट लागेल ना तर ते. तर तुम्ही कापडाची पण बनवू शकता किंवा मग अशी दोरी लावली तरी चालेल आणि त्याला छोटे छोटे गोंडे लावायचे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जसे पाहिजे तसे. आणि बघायचं माप आहे 21 इंच लांबीची. मी अशा 2 दोऱ्या घेतलेल्या आहेत, हे लेस घेतलेली आहे. आणि आता ही काय करायची, आता ही जी आपण स्टिच केलं आहे इथे हा वरची पट्टी, तर त्याला आपण एक ह्या साईडनी इथे स्टिच करायचं आहे आणि इकडच्या साईडनी असं म्हणजे आतल्या बाजूने ठेवून आणि इथे स्टिच करायचं आहे. तर स्टिच करताना काय करायचं की अर्धा इंच सोडून खाली, म्हणजे अर्धा इंच माप असं मोजून घ्यायचं आणि त्याच्यावरती बंद ठेवून तो स्टिच करायचा आहे. आता हे जे अस्तर घेतलेलं आहे खालचं, तर ह्याची पण उलट बाजू आहे ना ती अशी वरून ठेवायची, उलटी बाजू. आणि आता याला 3ही साईडने आपण स्टिच करून घ्यायचं आहे. या प्रकारे 3 साईड ज्या आहेत त्या आपण स्टिच करून घेणार आहोत. आणि आता याला असं ओपन करून घ्यायचं, व्यवस्थित त्याचे कोपरे काढून घ्यायचे. हे बघा या प्रकारे. आता ही नॉट झाली बांधायला आणि पाठीमागची साईड जिथून आपण काठी याच्यामध्ये घालणार आहोत, काठी घालायला आणि नॉट मी त्याला बांधायची. छान अशी गुढीची साडी आपली म्हणून तयार झालेली आहे. आणि अर्धा मीटर कापडापासून पण सुंदर अशी लेंथ वगैरे पण छान होती तिची. तर गुढीची साडी आपली बनून तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू. बाय बाय.